हो. नमस्कार मित्रांनो, आज आपल्या चॅनलवरती आपण जाणून घेणार आहोत स्पिरुलिना आणि सिबक्तांबद्दल एक इंटरेस्टिंग स्टोरी. या मॅडमनी आपलं प्रोडक्ट घेतलं, स्वतः यूज केलं आणि त्यांना जे दवाखान्यातून रिझल्ट आलेले हे रिझल्ट आपल्या प्रोडक्टनं आल्यामुळं आज त्या स्वतः हेल्थ कन्सल्टंट म्हणून स्पिरुलिना आणि सिबक्तांचं काम करताय. तर जाणून घेऊया त्यांची ही इंटरेस्टिंग स्टोरी. जर नक्कीच हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, कमेंट करत चला, व्हिडिओ शेअर करत चला. नमस्कार मॅडम, नमस्कार. काय नाव आपलं? श्वेता ढेवरे, कुठून आहात तुम्ही? जोगेश्वरीवर, मुंबई. जोगेश्वरी, मुंबईवरून. साधारणतः या स्पिरुलिना सिबक्तांबद्दल तुम्हाला कधी माहिती मिळाली? आता 2 महिन्यापासून. अच्छा, 2 महिन्यापासून. म्हणजे कुठं सर्च केलं होतं, कोणाच्या माध्यमातून तुम्हाला माहिती मिळाली? मला माझ्या फ्रेंड सर्कलमधून. अच्छा, तुमच्या फ्रेंड सर्कलमधून माहिती मिळाली. मग तुम्ही ऑर्डर कशी केली होती? मी तिने फोन नंबर दिलेला तुमचा, अच्छा अच्छा, त्याच्यावरून केलं. म्हणजे फोन नंबरवरून तुम्ही इन्क्वायरी केली हो. आणि मग व्हॉट्सअपला काही माहिती वगैरे आली होती का? नाही. हां, हो, आलेलं. अच्छा, व्हॉट्सअपला पण माहिती घेतली. म्हणजे कसे बघा, आपल्या यूट्यूब चॅनलला, व्हॉट्सअपला किंवा व्हॉट्सअप ग्रुप असेल, इंस्टाग्राम, फेसबुकला बरीचशी माहिती आपण उपलब्ध केलेली, ती पण तुम्हाला व्हॉट्सअपला टाकली असेल. हो. मग त्याच्यानंतर आमच्या ऑफिसवरून कॉल आला होता का तुम्ही कॉल केला समोरून? मी कॉल केला, मग त्यांनी ॲड्रेस मागितला. अच्छा अच्छा, तुम्ही कॉल करून मग ॲड्रेस माहिती घेऊन हो. ॲड्रेस दिला आणि ऑर्डर केली. हो. तुम्ही काय काय घेतलं? समजा स्पिरुलिना, अजून काय काय घेतलं होतं? स्पिरुलिना 2 बॉटल. अच्छा, स्पिरुलिना घेतलं होतं. सिबक्तान पण घेतलं होतं का? हो. अच्छा, स्पिरुलिना आणि सिबक्तान हे घेतलं होतं, बरोबर. मग साधारण तुम्हाला आता ते घेतल्यानंतर किती दिवसात रिझल्ट वाटले? मला आता 15 दिवसामध्ये खूप रिझल्ट वाटला. म्हणजे 15 दिवसात रिझल्टला सुरुवात झाली हो. आणि साधारणतः 1 महिनाभरामध्ये? 1 महिन्यामध्ये मला 80% फरक पडला कमरेमध्ये. अच्छा माझं कंबर म्हणजे खूपच दुखायचं. मला बसलं, जास्त वेळ बसू पण नव्हती शकत मी. अच्छा, म्हणजे कमरेला रिपोर्ट वगैरे केले असतील ना तुम्ही? हो, मी रिपोर्ट केलेले. माझी नस दबलेली कमरेची. अच्छा. त्याच्याने माझ्या पायात मुंग्या यायच्या, एक पाय दुखायचा आणि कंबर, मला थोडं पण जास्त वेळ बसलं ना की अच्छा अच्छा बसवायचंच नाही, खूप त्रास व्हायचा. अच्छा, कंबरदुखी, बाकी अजून काय त्रास पेन होते? पण व्हायचे मला. जॉईंट पेन, अंगदुखी पण होत असेल खूप त्यामुळे? अंगदुखी व्हायची, डोकं दुखायचं, झोप खूप लागायची मला. म्हणजे आळसपणा सतत खूप राहायचा? आळस राहायचा, कामच नाही करायचं वाटायचं. अच्छा, म्हणजे सतत ही झोप यायची दिवसभरात? हा, आळस असायचा खूप. मग 1 महिन्यानंतर तुम्हाला हिचे सगळे त्रास होते, सगळेचे सगळे कमी झाले का? हो, माझी झोप उडाली. आता झोप नाही लागत मला जास्त. हां हां, झोप पण आणि लागत एनर्जी नाही आणि वाटते. एनर्जी वाढलं, हो. फ्रेश वाटत असेल खूप तुम्हाला फ्रेश वाटतं. आणि कमरेचं दुखणं पण तुमचं रिलीफ मिळाले असेल हो, त्याला? खूपच. अच्छा, म्हणजे दवाखान्यात तुम्ही बऱ्याच वेळा गेला असेल, औषध उपचार केले असेल. किती दिवसापासून हे दुखणं होतं साधारणतः? मला हे ना 3 वर्षापासून दुखणं होतं. अच्छा, 3 वर्षापासून. मग 3 वर्षामध्ये तुम्ही हे सगळे रिपोर्ट वगैरे, MRI पण केला हो, होता? मी 2 वेळेस दवाखाना केला, फिजिओथेरपी केली. मला फरक पडला, पण तो तात्पुरता होता. म्हणजे तात्पुरता फरक पडला. मित्रांनो लक्षात घ्या, फरकच का पडतो याचं कारण आहे आपलं अन्न. आपण जे शरीराला न्यूट्रिशन पाहिजे हे देत नाही, शरीराला पोषण होत नाही आणि मग शरीराला जी जी कमतरता येते, या कमतरतेमुळे शरीरामध्ये प्रॉब्लेम येतात. म्हणजे आपल्या हाडांना कॅल्शियम पाहिजे, शुगरवाल्यांना इन्सुलिन पाहिजे, इन्सुलिन कमी पडल्यास शुगर येते, गुडघ्यांना काय होतं, कॅल्शियम, ग्रीस, ऑइल पाहिजेत. ही सगळ्या गोष्टी कमी पडल्यानंतर ही आजार चालू होता. पण दवाखाना करून तात्पुरता फरक पडायचा. किमान 50-1,000 रुपये तुमचे दवाखान्यात खर्च झाले हो, असते. हो, हो, जास्त. शरीराला स्वास्थ्य म्हणजे 50,000 पेक्षाही जास्त खर्च झाला, हो. शरीराला स्वास्थ्य पण नाही. हो. म्हणजे तुम्हाला डेफिनेटली खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळाले आणि जवळजवळ आता बऱ्यापैकी तुम्ही या आजारातून मुक्त झालेला आहात. हो, हो. माझं आता- B12 कमी असायचं हां हमेशा. हां हां. B12 मला हमेशा कमी व्हायचं. अच्छा, त्याच्यामुळे- म्हणजे आता हे घेतल्यापासून तुमच्या सगळ्या समस्या दूर झालेल्या आहेत. हो. आता तुम्ही जे हेल्थ कन्सल्टंट म्हणून काम करताय, बरोबर, तर तुम्हाला रिझल्ट वाटला, मग तुम्हाला काय वाटतंय? लोकांना आरोग्य मिळायला पाहिजे म्हणून तुम्ही काम करताय, काय विजन तुमचं? हो, मला असं वाटतं, मला आराम मिळाला तर 4 लोकांना पण आराम मिळाला पाहिजे. आणि आता सध्या खूप लोक आजारपणात मध्येच आहेत. बरोबर. औषधं खाऊन पण त्यांना ॲलोपॅथिक फरक गोळ्या, नाहीये. औषधं खाऊन लोक त्रस्त झालेले, रिझल्ट येत नाहीये. नाही. मग तुमच्या मतानं आता तुम्हाला तर रिझल्ट आलेले एक बेस्ट वे, मग हे प्रोडक्ट घराघरापर्यंत पोहोचलं पाहिजे, पोहोचलं पाहिजे. बरोबर. ॲलोपॅथिक औषधांनी खूप सारे साईड इफेक्ट आहे.
नाही, खूप सारे साईड इफेक्ट होतात आमच्याकडे. आणि यूट्यूब मला- चॅनलला बघा मित्रांनो, यूट्यूब चॅनल आपली प्लेलिस्ट आहे जीवन संजीवनी स्पिरुलिना. 150 व्हिडिओ याच्यावरती आहे. कस्टमरचे इतके रिझल्ट रिव्ह्यू आहे ना, हो. तर लोक अक्षरशः पेढे वाटतात. दवाखाने करून 50,000 लाख रुपये घालून आरोग्य मिळत नाहीये. अरे लक्षात, तुम्हाला आरोग्य लागलं आणि एक सेवा करण्याची संधी मिळाली, बरोबर, तर नक्कीच हे प्रोडक्ट आपण घराघरापर्यंत पोहोचूया, लोकांना आरोग्य देऊया. मित्रांनो, मॅडमचा नंबर खाली दिलेला आहे. मॅडमला नक्कीच संपर्क करा आणि तुम्हीही आपल्याला जे आजार असतील डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत, ह्या आजारातून मुक्ती घेण्यासाठी नक्कीच मॅडमला व्हॉट्सअप करू शकता, कॉल करू शकता. हेल्थ कन्सल्टंट म्हणून त्या आज काम करताय. म्हणजे त्यांना एक बिझनेस संधी दिसली. लोकांची समाजसेवा कशी करायची, लोकांना आरोग्य कसं द्यायचं, हे एक विजन मिळालं. आणि जे आरोग्य त्यांचं धोक्यात आलेलं होतं, तर त्यांना अक्षरशः वाटायचं की ह्या आजारातून मी कधी रिपेअर होणार. 3 वर्ष त्याच्यामध्ये गेले, पण आता बघा 3 महिने त्यांना झालेले आहे, एकदम खुशीमध्ये. आणि आज त्या दिवसभर स्वतः काम करू शकता फॅमिली सांभाळून. तुम्हालाही वर्क फ्रॉम होममध्ये काम करण्याची संधी पाहिजे, आरोग्य पाहिजे, आजारातून मुक्त व्हायचे, तर नक्कीच दिलेल्या नंबरवरती मॅडमला संपर्क करा. आणि या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.